नमस्कार. डॉक्टर श्री द देशमुख लिखित पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण ब्रह्मानंदे अद्वैतानंद या प्रकरणाचा पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मातीचा घट हा परिणाम नाही. परिणामामध्ये दूध हे स्वतःचे पूर्वरूप सोडून दही होते, पण घटातील माती व अलंकारातील सोने आपले पूर्वरूप सोडत नाहीत. परिणाम व विवर्त यातील हा फरक स्पष्ट आहे. घटाचा नाश झाल्यावर घटाची मातीच होते. घट फुटल्यावर घटाच्या खापऱ्या दिसतात, पण त्यामुळे त्याची माती होत नाही असे म्हणता येत नाही. खापऱ्याचे पीठ केले असता माती स्पष्ट दिसते. अलंकार वितळल्यावर सोने तर स्पष्टच दिसते. माती घट, अलंकार सुवर्ण या दोन्ही उदाहरणात अधिष्ठान व अध्यस्थ पदार्थ हे दोन्ही समान सत्तेतील असल्याने येथे परिणाम सांगायचा आहे असे कोणाला वाटेल, त्यासाठी येथे स्पष्टपणे दिले आहे. परिणामात पदार्थ स्वतःचे मूळ रूप त्यागून अन्य पदार्थात कायमचा रूपांतरित होतो. विवर्तात त्याचे मूळ रूप तसेच राहून तो अन्य नामरूपाचा भासू लागतो, हा फरक आहे. यालाच अनध्यस्थ विवर्त असे नाव आहे. समान सत्तेतील भासाला अनध्यस्थ विवर्त व रज्जू सर्पाप्रमाणे विषम सत्तेतील विवर्ताला अध्यास किंवा अध्यस्थ विवर्त असे म्हणतात. दुधाच्या होणाऱ्या दह्याला विवर्तक का मानू नये? दूध एकदा दही झाले की दह्याचे पुन्हा दूध होत नाही, म्हणून दही हा परिणाम आहे. घटाची पुन्हा माती होते. दुधाच्या स्वरूपात बदल होतो, म्हणून दही हा परिणाम असून मातीच्या स्वरूपात बदल होत नसल्याने घट हा विवर्त आहे. परिणाम व विवर्त यातील फरक येथे उदाहरणासहित स्पष्ट होतो. माती हा घटाचा आरंभ का नाही? आरंभवाद्यांच्या मताने घट या कार्यात माती या कारणाचे मिश्रण होऊन कारण दुप्पट होईल, कारण आरंभवादी कारण व कार्य यांचे रूपादी गुण वेगवेगळे मानतात. वैशेषिक मत आरंभवादी आहे. कारणापासून कार्याला आरंभ होतो असे ते म्हणतात. शिवाय कारणाचे गुण वेगळे व कार्याचे गुण वेगळे असे त्यांचे मत असल्याने कारणाचे कार्यात रूपांतर होताच दोन्हीचे मिळून दुप्पट गुण झाले पाहिजेत. असे होत नसेल तर त्यांच्या मतात विसंगती आहे, त्यामुळे त्यांचे मतही ग्राह्य नाही. विवर्ताचा दृष्टांत माती व सोने एवढ्यापुरताच नाही. अरुणपुत्राने माती, सोने व लोखंड असे 3 दृष्टांत दिले आहेत. यावरून सर्व दृश्य वस्तू मिथ्या असल्याचा निश्चय करावा. छांदोग्यामध्ये अरुणाचा पुत्र उद्दालक याने स्वतःच्या पुत्राला उपदेश करताना मातीचा घट, सोन्याचे कुंडल व लोखंडाची सुरी इत्यादी कारण कार्यरूप पदार्थ सांगून कारण नित्य व कार्य मिथ्या असल्याचे ठरवले आहे. सर्व कार्यरूप पदार्थ मिथ्या असल्याचा निश्चय सांभाळावा. छांदोग्य. सत्याचे ज्ञान होताना असत्याचेही ज्ञान होते. कारणाचे ज्ञान होताना कार्याचेही ज्ञान होते असे तो म्हणजे उद्दालक म्हणाला. त्यावर शंका, सत्याचे ज्ञान झाल्यावर असत्याचे ज्ञान होणे युक्तीला धरून कसे आहे? माती ह्या सत्याचे ज्ञान होताच घट या असत्य पदार्थाचेही ज्ञान होते, पण 2 परस्पर विरुद्ध धर्माचे एकत्र ज्ञान कसे होते? त्याचे उत्तर, घटाचे मातीसह ज्ञान या शब्दयोजनेत मातीसह घट हा कार्य शब्दाचा अर्थ प्रसिद्ध आहे. घट या कार्यातील सत्य मातीचा जो भाग आहे त्याचे ज्ञान कारणाच्या ज्ञानाने होते. घटाचा आकार व त्यामुळे मिळणारे घट हे नाम हा भाग घटाचा आहे व इतर सर्व म्हणजे सर्वच भाग मातीचा आहे. यातील मिथ्या आकार नजरेआड केला तरी मातीचे ज्ञान नष्ट होत नाही. मिथ्या ज्ञान निरर्थक आहे. मिथ्या भागाचे ज्ञान होऊनही त्याचा काही उपयोग नाही. तत्त्वज्ञानानेच पुरुषार्थ लाभतो, मिथ्या ज्ञानाने नाही. मोक्ष या पुरुषार्थासाठी सत्यरूप आनंदाचे ज्ञान आवश्यक आहे. मिथ्या ज्ञान व्यर्थ आहे. श्रुतीचा कारण सांगण्यावर भर आहे, कार्य सांगण्यावर नव्हे. शिष्याचे लक्ष अद्वैताकडे केंद्रित करण्यासाठीच श्रुतीमध्ये एका कारणाच्या ज्ञानाने सर्व कार्ये जाणली जातात असे सांगितले आहे. कार्यामधील द्वैत सांगणे हा उद्देश नाही. शांकर अद्वैत वेदांत केवलाद्वैत सांगतो. सर्वत्र हाच रोग कायम सांभाळला जातो. कोठेच द्वैत सत्य असल्याचे सांगण्याचा उद्देश नसतो, तर अद्वैत करण्यासाठी द्वैताचा आधार घ्यावा लागतो. तात्पर्य,
ज्याप्रमाणे एक मातीचा गोळा जाणला की त्यापासून होणाऱ्या मातीच्या सर्व पदार्थाचे ज्ञान होते, त्याप्रमाणे एक ब्रह्म जाणले की सर्व जग जाणले जाते असे लक्षात घ्यावे. रांजण, सुगडे, परळ, बोळके, माठ, सुरई, पंटी इत्यादी मातीच्या वस्तू कितीही विविधता असली व रंग, रूप, सौंदर्य, उपयोग, किंमत इत्यादी कितीही वेगवेगळे असले तरी एक मातीच या सर्वांच्या रूपाने आहे. पण मातीला ही रूपे देण्यासाठी पाण्याची व कुंभाराची गरज असते. त्याप्रमाणे अरूप ब्रह्म प्रकृतीच्या साह्याने अगणित नामरूपांनी व्यक्त होते. ब्रह्म जगाचे अभिन्न निमित्तोपादान कारण आहे. ब्रह्म व जगताचे स्वरूप. ब्रह्म सच्चित आनंद रूप आहे. जगत नामरूपात्मक आहे. ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे असे उत्तर तापनियात म्हटले आहे. नृसिंहोत्तर तापनियात वरील श्रुती आहे. जगाला नामरूपाची मर्यादा आहे, ब्रह्माला ती नाही. दुसरी श्रुती असेच सांगतात. आरुणीने सद्रूप ब्रह्म सांगितले. बृहद्रचाने प्राज्ञानम ब्रह्म सांगितले. सनतकुमाराने आनंद ब्रह्म सांगितले. अन्यत्र असेच सांगितले आहे. 1. उद्दालकाने छांदोग्यात सत ब्रह्म. 2. बृहद्रचाने ऐतरेयात प्रज्ञानम ब्रह्म. 3. सनतकुमाराने छांदोग्यात आनंद ब्रह्म व 4. तैतिरियातील ब्रह्मानंदवल्लीत आनंद ब्रह्म असे सांगितले आहे. असेच अन्य श्रुतीही सांगतात. श्रुती जगताचे नामरूपत्वही सांगते. सर्व रूपांचा संकल्प करून त्यांना नामाची योजना करून राहतो. मी ही नामरूपे व्यक्त करीन अशा श्रुती आहेत. सर्वज्ञ ईश्वराने ईक्षण म्हणजे ज्ञानपूर्वक संकल्प करून नामरूपात्मक सृष्टी निर्माण केली, छांदोग्य उपनिषद असे सांगणारी आणखी एक श्रुती. सृष्टीपूर्वी अव्यक्त होते, तेच पुढे 2 प्रकारांनी व्यक्त केले जाते. ब्रह्माच्या ठिकाणी असलेल्या अचिंत्य मायाशक्तीला अव्याकृत म्हणतात. माझी योगमाया अनंत शक्ती, जे शंभू स्वयंभूसी न ये व्यक्ती, तिचेने योगे मी चिन्मूर्ती, उत्पत्ती स्थिती संहर्ता. एकनाथी भागवत. असदेव सौम्य इदमग्र आसीत, छांदोग्य. कल्पांती नामरूपात्मक सृष्टी अव्यक्तात लीन होऊन राहते. सृजनाच्या वेळी पुन्हा ती व्यक्त होते. अव्यक्त, अज्ञान, अविद्या, प्रकृती, शक्ती इत्यादी कार्यभेदाने मायेचीच नावे आहेत. नाम व रूप असे व्यक्त होण्याचे 2 प्रकार. विकाररहित ब्रह्माच्या अधिष्ठानावर राहणारी ती माया अनेक प्रकारे रूपांतरित होते. मायेला प्रकृती समजावे व तिच्या अधिष्ठानाला मायावी म्हणावे. श्वेताश्वतर. प्रकृती हे सृष्टीचे उपादान कारण आहे. मायेचे अधिष्ठान ब्रह्म असून तिचा नियामक ईश्वर आहे. त्याच्या संकल्पानुसार असंख्य नामरूपांची सृष्टी निर्माण होते. ब्रह्माची पहिली उपाधी व तिचे कार्य. पहिला विकार आकाश असून ते आहे, भासते व प्रिय असते. आकाशाचे स्वतःचे रूप अवकाश असून ते मिथ्या आहे, पण अस्ति इत्यादी 3 गुण मिथ्या नाहीत. ब्रह्माच्या संदर्भात उपाधी हा शब्द अध्यारोपाचा असून कार्य हा शब्द त्याचा तपशील आहे. अस्ति, भाती, प्रिय हा सुद्धा सूक्ष्म दृष्टीने पाहता अध्यारोप आहे. कार्याच्या अफाट विविधतेत अस्ति, भाती, प्रियत्व सातत्याने असल्याने ते कार्याच्या अपेक्षेने नित्य आहे. या ना त्या कार्याच्या रूपाने ते असते, म्हणून ब्रह्माचे सच्चिदानंद हे स्वरूप लक्षण सत्य आहे. आकाशत्व मिथ्या आहे. जगाच्या उत्पत्तीपूर्वी ते नसते, अत्यंत प्रलयकाळीही ते नसते. म्हणून जे आधी नसते व शेवटी नसते ते मध्येही वर्तमान नसतेच. जगन मिथ्यत्व निश्चयाला हा नियम फार उपयोगी आहे. जीव जडात्मक सृष्टीला तो लागू पडतो. गीता असेच सांगते. हे अर्जुना, ज्याचे कारण अव्यक्त असून जी मध्येच व्यक्त होऊन शेवटी अव्यक्त होतात अशी ही भूते आहेत, असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले. गीता अध्याय 2. मृगजळ सकाळी नसते, दुपारी दिसते व संध्याकाळी नसते. म्हणून मध्येच जे दिसते ते प्रत्यक्षात नसूनही दिसते. तसेच जगतही आधी नसते, मध्येच व्यक्त होते व प्रलयानंतर परत नसते. म्हणून ते मृगजळाप्रमाणेच आहे असा निश्चय करावा. अस्ति, भाती, प्रिय हे कारणाचे गुण आकाशीय कार्यात असतात.
मातीप्रमाणे ते सच्चिदानंदसुद्धा त्याच्या कार्यात प्रविष्ट होते. आकाशाचा लय झालेल्या स्थितीत आत्मस्वरूपात सच्चित आनंद यांचा अनुभव येतो. माती ही तिचा रंग, चिकणपणा, रेताळपणा इत्यादी गुणासह घटात प्रवेश करते किंवा घटरूप होते. त्याप्रमाणे आत्म्याचे सच्चित व आनंद हे गुण आकाशात प्रवेश करतात. अनुप्रवेश श्रुती असेच सांगते. कार्यरूप आकाशाचा ध्यानात लय होताच स्वरूपातील सच्चिदानंदाचा अनुभव येतो. त्याचे स्पष्टीकरण: विचाराने आकाशाचा लय केला असता कशाचे भान होते? शून्य भासते असे म्हणावे तर ते योग्यच आहे. शून्य असे काही नसले तरी ते भासतेच. याला शून्याचे प्रकाशन म्हणतात. त्याला शून्य, काही नाही असे कोणतेही नाव दिले तरी त्याचे हे शून्य आहे असे ज्ञान होते. शिवाय शून्य आहे या म्हणण्यानेच त्याचे अस्तित्व मान्य करावे लागते. ते अनुकूल किंवा प्रतिकूल नसल्याने म्हणजेच उदासीन असल्याने सुखाचा अनुभव देते. आत्मसुखात अनुकूल किंवा प्रतिकूल भाव नसतो. शून्याच्या अनुभवात सुख वाटते कारण तेथे दुःख नसते. तसेच ते उदासीन असल्याने शांत असते व म्हणूनच तेथे सुखाचा अनुभव येतो. आता त्याचे स्पष्टीकरण: अनुकूलतेमध्ये हर्षाचा व प्रतिकूलतेत दुःखाचा अनुभव येतो. पण ही दोन्ही नाहीशी होताच आत्मानंद अनुभवाला येतो. पण स्वचे दुःख कधीच नसते कारण आत्म्याचा दुःखाशी कधीच संबंध येत नाही. अंतःकरण वृत्ती जागी होताच ती सुखरूप स्वरूपापासून दूर होते व पर्यायाने दुःखी होते. म्हणून वृत्तीज्ञानाने येणारे सुखदुःखाचे अनुभव दुःखरूपच असतात. आत्मा आनंदरूप असल्याने आत्मसुख जसे सहज आहे तसे वृत्तीज्ञानाने येणारे सुख सहज नाही, ते दुःखरूप आहे, आगंतुक आहे. सहज आनंद सतत का टिकत नाही? आत्मानंद अखंड असला तरी त्यात क्षणाक्षणाला हर्ष व शोक याच्यामुळे खंड पडल्यासारखे वाटते. या दोन्ही मनाच्या वृत्ती असल्याने त्या मनाप्रमाणेच क्षणिक आहेत असा निश्चय करावा. मन आत्म्यावर अध्यस्त आहे. अध्यस्ताचे भ्रमाने होणारे ज्ञान ओळखले की ते निवृत्त होते. त्याच्याबरोबर मनाच्या वृत्तीही मावळतात. पुन्हा आनंद अखंड होतो. आकाशापासून देहीपर्यंत सर्वात आनंद आहे. आनंदरूप आत्मा आकाशातही असतो. आत्म्याच्या सच्चित स्वरूपाविषयी सर्वांचे एकमत आहे. पुढे वायूपासून देहापर्यंत सर्व आनंदरूप आत्म्याने व्यापले आहेत अशी भावना सतत जपावी. जोपर्यंत जग व अंतःकरण सत्य वाटतात तोपर्यंत सुखदुःखाचे खेळ चालतात. त्यांच्या मिथ्यत्वाचा निश्चय होईपर्यंत श्रद्धेने व युक्तीने श्रुती स्वीकारावी. वायूपासून शरीरापर्यंतच्या पदार्थाचे खास धर्म: 1. वायू, गती व स्पर्श. 2. अग्नी, दाहकता व प्रकाश. 3. जल, द्रव्यत्व, पातळपणा. 4. भूमी, कठीणता. 5. औषधी, अन्न व शरीर, त्यांचा आकार. असा विचार करून त्या त्या पदार्थाचा खास म्हणजे असाधारण धर्म ओळखावा. वृक्षवेलीचे आकार, धान्याच्या दाण्याची वैशिष्ट्ये, पशुपक्ष्यांची शरीरे इत्यादी इत्यादी त्यांचे खास धर्म असतात. अपार विविधतेमध्ये सच्चिदानंद एकरूप होऊन राहतात. अनंत प्रकारांनी भिन्न झालेल्या नाम व रूपात्मक जगामध्ये सच्चिदानंद रूप आत्मा एकरूप होऊन राहतो. त्याविषयी कोणाचेही दुमत नाही. अविभक्तम सर्वभूतेषु असे गीता सांगते. श्री एकनाथ महाराजही यापरी जो जगाचा हेतू स्वये स्वसत्ता हेतुरहितू सच्चिदानंदे सदोदितू तो जाण निश्चितू नारायण असे सांगतात. सच्चिदानंदरूप आत्मा सर्वत्र व्यापून आहे याविषयी कोठेच दुमत नाही. दिसणाऱ्या नामरूपाचे स्वरूप. नाम व रूप यात काहीच तत्व नसून त्यांना उत्पत्ती व नाश आहेत. म्हणून ते समुद्रावरील बुडबुड्याप्रमाणे ब्रह्मामध्ये कल्पित आहेत हे लक्षात घ्यावे. समुद्रावर बुडबुडे उठून फुटतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये नामरूपे निर्माण होऊन नष्ट होतात. या विचाराचा मुमुक्षुवरील परिणाम. या पूर्ण सच्चिदानंद ब्रह्माकडे विचाराने पाहिले असता मुमुक्षू नामरूपाकडे हळूहळू दुर्लक्ष करतो. अधिष्ठानाचे ज्ञान झाल्यावर अध्यस्थ व त्याचा तपशील यांचे महत्त्व हळूहळू कमी होऊन मुमुक्षू ज्ञानारूढ होतो. द्वैताकडे दुर्लक्ष केल्याने अद्वैताचे ज्ञान होते. नामरूपात्मक भेदाकडे जसजसे दुर्लक्ष करावे
तसतसे भेदशून्य अद्वैताचे ज्ञान होऊ लागते. जसजसे ज्ञान होऊ लागेल तसे तसे नाम व रूप या दोन्हीचा त्याग करावा. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी. तुकाराम महाराज. द्वैताचा विचाराने निराश करून अद्वैताचा अनुभव घ्यावा, या अभ्यासाचे फळ. अशा अभ्यासाने आत्मविद्या सुस्थिर झाल्यावर तो साधक देह जिवंत असतानाच मुक्त होतो. नंतर त्याचे शरीर कशाही अवस्थेत राहू दे. जीवनमुक्ती हे अद्वैत वेदांताचे वैभव आहे. आत्मस्वरूपाचे अज्ञान असल्याची जाणीव, अज्ञान घालवण्याची तळमळ, त्यासाठी आत्मविद्येचा शास्त्रानुसारी अभ्यास व जीवनमुक्ती या क्रमाने हे वैभव लाभते. आत्मविद्येचा अभ्यास कसा करावा? सतत सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्म्याचे चिंतन, त्यासंबंधित सतत बोलणे, सांगणे, परस्परांना ते शास्त्रशुद्ध रीतीने समजावून सांगणे व त्याविषयी सतत जागरूक राहणे, यालाच ब्रह्मवेत्ते विद्वान ब्रह्मविद्येचा अभ्यास म्हणतात. अनन्याश्चिंतयन्तो माम हे सगुणाच्या संदर्भात सांगितलेले गीतावचन लक्षात घ्यावे. सगुणात प्रेमामुळे व निर्गुणात मुमुक्षुत्वामुळे हे साधते. नारद भक्तिसूत्रात परस्परम लपमानाः असे वर्णन आहे. अनंत जन्माच्या वासनांच्या निवृत्तीसाठी अखंड अभ्यास हवा. अनादिकालापासून अनंत जन्मात निर्माण झालेल्या वासना रात्रंदिवस सातत्याने व श्रद्धेने केलेल्या आत्म्याच्या अभ्यासाने नाहीशा होतात. वासनेचा प्रवाह अनादी आहे. जन्मोजन्मी त्याचा जोर व व्याप्ती वाढते. तो हटवून त्याला जिरवण्यासाठी प्रयत्नही तेवढ्याच जोमाने करावे लागतात. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे, असे श्री तुकाराम महाराज म्हणतात. हजारो वर्षे पाषाणाने झाकलेल्या गुहेतील अंधार जाऊन त्यात उजेड भरण्यासाठी पाषाण काढला की एक क्षण पुरतो. मात्र तो पाषाण काढण्यासाठी अपार कष्ट व सामग्री लागते. भेदशून्य ब्रह्म अनेक नामरूपाच्या भेदांनी भरलेल्या दृश्य सृष्टीचे कारण कसे होते? मातीमध्ये जशी घट निर्माण करण्याची शक्ती असते तशी ब्रह्माची शक्ती अनेक पदार्थ निर्माण करते. अथवा जीवाची निद्रा व तिची स्वप्नशक्ती असा दृष्टांत घ्यावा. सत्य मातीचा सत्य घट बनवतो. माया मिथ्या आहे म्हणून मायाकार्य जगही मिथ्या आहे. सत्य ब्रह्मापासून असत्य जग कसे होईल? ब्रह्म निर्विकार असल्याने त्याला जग हा विकार होणार नाही. या अडचणीतून सुटण्यासाठी निद्रा व स्वप्न यांचा दृष्टांत घ्यावा. याचे स्पष्टीकरण: ज्याप्रमाणे जीवाला निद्राशक्ती अघटित स्वप्ने दाखवते, त्याप्रमाणे ब्रह्माच्या ठिकाणी माया जगाची उत्पत्ती, स्थिती व लय दाखवते. माणूस शांतपणे झोपून झोपेतही शांत असतो. या झोपेलाच असे काही सामर्थ्य आहे की त्यात अचानक अघटित स्वप्ने दिसू लागतात. त्याचप्रमाणे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी अचानक संकल्परूप मायेचा उदय होऊन ती दृश्य जगाची अघटित नामे व रूपे दाखवते. अजब निद्राशक्ती. स्वप्नामध्ये माणूस स्वतःला आकाशात चालत असलेले पाहतो. स्वतःचे मस्तक तुटलेले पाहतो. जणू क्षणभरात बरीच वर्षे लोटल्याप्रमाणे मेलेल्या पुत्राधिकांना पाहतो. अघटित स्वप्नाचे 3 नमुने येथे सांगितले आहेत. अजब, अतर्क्य व अघटित स्वप्नाचे ते प्रतिनिधी आहेत. अशी स्वप्ने पडण्याचे कारण: हे शक्य आहे, हे शक्य नाही असा विवेक स्वप्नात होत नाही. उलट जे जसे दिसते ते तसे खरे आहे असे वाटते. झोप लागल्यावर स्वप्न पडते. स्वप्न विरून पुन्हा झोप लागते. जाग आल्यावर स्वप्न आठवते व त्याचे आश्चर्य वाटते. काही वेळा स्वप्न पाहत असताना घाबरून जाग येते. स्वप्न त्या काळी सत्य वाटल्याने त्यातील दृश्याची भीती वाटते. जाग आल्यावर त्या दृश्याचे मोठे नवल वाटते व त्याचे काही स्पष्टीकरण करता येत नाही. ईश्वरी सृष्टीत आश्चर्यच आश्चर्य आहेत. निद्राशक्तीचा जर असा महिमा दिसतो तर मायाशक्तीच्या एवढ्या अचिंत्य महिम्याचे नवल ते काय? सर्वांच्या रोजच्या अनुभवात असणाऱ्या निद्राशक्तीचा एवढा प्रभाव आहे तर ईश्वरी मायेच्या अद्भुत सामर्थ्याचे नवल वाटण्याचे कारण नाही. म्हणून निद्रेतील स्वप्नाप्रमाणे दृश्य जगाची कल्पना करावी. ज्याप्रमाणे झोपलेल्या माणसाची झोप अनेक स्वप्ने निर्माण करते, त्याप्रमाणे निर्विकार ब्रह्मामध्ये माया अफाट विकारांची कल्पना करते. निद्राशक्तीची अशी स्वप्ने ही निर्मिती आहेत, तशी मायाशक्तीची दृश्य जगत ही निर्मिती आहे. ते ईश्वराचे जणू स्वप्न आहे. म्हणून माणूस जे पाहतो ते त्याला त्याच्या जागृतीत अनुभवाला येणारे ईश्वराचे स्वप्न आहे. मायेच्या निर्मितीचा तपशील:
अवकाश, वायू, अग्नी, आप, पृथ्वी, ब्रह्मांड, लोक, देवांसारखे प्राणी व दगड हे विकार होत. प्राणी चेतन दिसतात कारण प्राण्याच्या अंतःकरणात चिदाभास असतो. पंचमहाभूते, मानव, देव, वृक्षादी चेतन सृष्टी व दगड, माती, वाळू, रत्ने, धातू इत्यादी अचेतन सृष्टी मायेने निर्माण केली. मानवात स्पष्ट व वृक्षाधिकात अति अस्पष्ट अंतःकरण असते. त्या अंतःकरणात चिदाभास असतो म्हणून त्यांना चेतन म्हणतात. माणसाचे अंतःकरण स्पष्ट असते व लाजाळूसारख्या वनस्पतीत अति अस्पष्ट असते म्हणून त्याचे ज्ञानादी व्यवहार अतिशय भिन्न असले तरी त्यात चैतन्य असते. लाजाळूच्या फांदीला बोट लावले तर पाने मिटतात, हे चैतन्याचे लक्षण आहे. हा भेद ब्रह्माने केलेला नाही. चेतन व अचेतन सृष्टीत सच्चिदानंद ब्रह्म समानतेने व्यापून आहे. नावे व रूपे भिन्न भिन्न असतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत असे श्री ज्ञानदेव म्हणतात. म्हणून दिसणारा भेद हा ब्रह्माने केलेला नसून ब्रह्मच ते भेद झाले आहे. मायावादाप्रमाणे भेद ब्रह्मावर भासतो. चेतन अचेतनात ब्रह्म सामान्य आहे. कापडावरील चित्राप्रमाणे ही नामे व रूपे ब्रह्मात राहतात. म्हणून नामरूपाची उपेक्षा करून मी व जग सच्चिदानंद आहे असा भाव जपून जगावे. चित्रदीप प्रकरणाचा संदर्भ घेऊन येथे अधिष्ठान ब्रह्माच्या ज्ञानासाठी अध्यस्थ नामरूपांना विचाराने दूर सारावे असे म्हटले आहे. अध्यस्थाला अधिष्ठानाची सत्ता असल्याने अध्यस्थाचा निराश होऊन अधिष्ठान ब्रह्म प्रकाशू लागते. यासाठी दृष्टांत. जलाशयाच्या काठी उभे राहिल्यावर आपले शरीर जरी त्यात उलटे दिसले तरी ते पाहणारा त्याकडे दुर्लक्ष करून काठावरील स्वतःच्या देहालाच सत्य मानतो. त्याप्रमाणे साधक नामरूपाकडे दुर्लक्ष करून त्याचे अधिष्ठान असलेल्या ब्रह्मामध्येच रमतो. प्रतिबिंब मिथ्या व बिंब सत्य असते. प्रतिबिंबात रमणारा मिथ्याला सत्य मानतो. तसे अधिष्ठान सत्य असते व अध्यस्थ कल्पित असते. अध्यस्थात रमणारा भ्रमात व त्यामुळे दुःखात राहतो. सर्वांच्या अनुभवाचा दुसरा दृष्टांत. हजारो मनोराज्ये चालत असली तर सर्वजण जसे त्याकडे दुर्लक्ष करतात त्याप्रमाणे नामरूपाची सदैव उपेक्षा करावी. मनोराज्यांचा सर्वांना छंद असतो. त्याला दिवास्वप्न असेही म्हणतात. मनोराज्य पूर्ण होणे असंभव असल्याने सर्वजण त्यात काही वेळ रमून ती सोडून नित्याच्या व्यवहाराला लागतात. तशी व्यवहारापुरती नामरूपे स्वीकारून नंतर ती दूर सारावी. मनाच्या आतील व बाहेरील व्यवहार सारखाच असतो. प्रत्येक क्षणाला मनोराज्य दुसरे किंवा वेगळेच असते. पण होऊन गेलेले मनोराज्य पुन्हा होत नाही. त्याप्रमाणे बाहेरचा व्यवहार समजावा. मनोराज्याची साखळी असते. तेच मनोराज्य पुन्हा पुन्हा होत असल्यासारखे वाटले तरी मनोराज्य पुन्हा केव्हाही तेच नसते. तेच असले तरी तेच नसते. मनाचा खेळ त्यावेळी संपून पुन्हा नव्याने दुसरा खेळ चालू होतो. त्याप्रमाणे दिसणारी कोणतीही वस्तू पुढल्या क्षणी तीच दिसली तरी भिन्न असते. प्रत्येक पदार्थ प्रत्येक क्षणी विनाशाकडे जात असल्याने पूर्वीच्या क्षणी पाहिलेला पदार्थ पुढच्या क्षणी तोच नसतो. उदाहरणार्थ, तारुण्यात बाल्यावस्था पुन्हा मिळत नाही. वृद्धावस्थेत तारुण्य लाभत नाही. मेलेला पिता परत येत नाही व मावळलेला दिवस पुन्हा उगवत नाही. पहाट, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, उत्तर रात्र इत्यादी चक्र तसेच चालू असले तरी कालची पहाट आज नाही. गेलेला क्षण परत येत नाही. मनोराज्य व दृश्यसृष्टी सारखीच. क्षणभंगूर दृश्यसृष्टी व मनोराज्यात काय फरक आहे? म्हणून ती भासत असली तरी ती सत्य आहे हा भ्रम सोडावा. सर्व आटापिटा करून जगत मिथ्या आहे हे सिद्ध करण्याचा एकच हेतू म्हणजे त्यात न रमता साधकाने आत्मानुसंधानात राहावे हा आहे. जगात न रमण्याने होणारा लाभ. दृश्याची उपेक्षा केल्याने मी ब्रह्म आहे या अभ्यासात त्या दृश्याचे विघ्न न येता बुद्धी स्थिर होते. नटाप्रमाणे जगात ती भूमिका केल्याने व्यावहारिक जीवन चालू राहते. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. तुकाराम महाराज. किंवा तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळा धुरे भरुनी राहू. आणि अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले, समर्थ इत्यादी संतवचने अत्यंत बोलकी आहेत. नट राजाची भूमिका करतो पण नाटक संपताच तो पूर्वीचा पुरुष होतो. त्याप्रमाणे जीवन जगावे.
बुद्धी व्यवहार करते, आत्मा व्यवहार करत नाही. ज्याप्रमाणे वरून वेगाने पाणी वाहत असले तरी नदीच्या तळातील मोठा पत्थर स्थिर राहतो, त्याप्रमाणे नामरूपामुळे जरी ब्रह्मभाव बिघडला तरी कुटस्थात फरक पडत नाही. या उदाहरणात पाण्यामध्ये वरवर खळबळ भासली तरी आत मात्र स्थिरता असते. असे जीवनमुक्त सर्व व्यवहारासारखेच करीत असताना हे सत्य नाही या निश्चयात स्थिर असतो. तृप्तिदीप प्रकरणात हा विचार बराच स्पष्ट झाला आहे. सर्वच संतांनी याच भूमिकेतून त्यांचे व्यवहार केले. नटनाट्य अवघे संपादिले सोंग, भेददाऊ रंग न पालटे. तुकाराम महाराज. निराकार ब्रह्मात साकार जग कसे दिसते? ज्याप्रमाणे छिद्रे नसलेल्या आरशात नाना वस्तूंचा समावेश असलेले व्यापक आकाश भासते, त्याप्रमाणे सद्घन, चिद्घन व आनंदघन आत्मस्वरूपात हे विविधतेने भरलेले आकाश भासते. आरसा अवयवरहित अखंड असतो, त्यात सर्व वस्तूंसह घरातील आकाश दिसते. त्याप्रमाणे निरवयव अखंड आत्मस्वरूपात अनंत ब्रह्मांडासह आकाश भासते. ब्रह्मानुभवाच्या संदर्भात वैचारिक युक्ती. आरसा न दिसता त्यातील प्रतिबिंबित वस्तू दिसणे शक्य नाही, त्याप्रमाणे सच्चिदानंद ब्रह्म न कळता नामरूपाचे ज्ञान कसे होईल? आरशाच्या उदाहरणात प्रत्यक्ष प्रमाण आहे, त्यावरून बसवलेल्या युक्तीत शब्द व अनुमान प्रमाण आहे. आप्तवाक्य व त्यावरून तर्क अशी प्रक्रिया आहे. ब्रह्मानुभव टिकवण्याची युक्ती. सच्चिदानंद ब्रह्मामध्ये कल्पना केलेले नामरूपात्मक प्रपंचामध्ये ब्रह्माचा अनुभव येण्यास सुरुवात होताच तेच बुद्धीने ओळखून त्या सच्चिदानंदातच अंतःकरण वृत्ती शांत करावी. नंतर त्या बुद्धीला नामरूपांच्या अनुसंधानात जाऊ देऊ नये. वेदांताच्या ध्यानाचे हे एक उदाहरण आहे. शास्त्रानुसार नाम व रूपे ब्रह्मात भासतात व ब्रह्मामुळे आत्म्यात ती भासतात. शास्त्रावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यात सांगितल्यानुसार ध्यानाची प्रक्रिया उपयोगात आणावी. नाम व रूपे याच्यावरून अंतःकरण वृत्ती हटवून ती नामरूपे ज्या अधिष्ठानावर भासतात असे शास्त्र सांगते, त्या ब्रह्मामध्येच ती वृत्ती शांत करावी व तद्रूप व्हावे. या प्रक्रियेची परिणिती. असे झाल्यावर साधक ज्यात जग नाही असे सच्चिदानंद लक्षण ब्रह्म होतो. अशा अद्वैतानंदात ज्ञानयोगी जन अखंड विश्रांती घेवत. जग नाही व केवळ आनंदरूप ब्रह्म आहे या अनुभवाला अद्वैतानंद म्हणतात. यात विश्रांती घेण्यात मानवी जीवाचे साफल्य आहे. समाप्तीचा श्लोक. ब्रह्मानंद या नावाच्या प्रकरणाचा 3रा अध्याय सांगून झाला. जग मिथ्या आहे या चिंतनाने अद्वैतानंद निश्चितपणे होतो. अहंकारादी जगत सुखदुःखात्मक द्वंद्वाचा अनुभव देते. सुख किंवा दुःख ही देह, परिस्थिती, घटना इत्यादी सापेक्ष आहेत, त्या प्रतिक्रिया आहेत. म्हणून सर्व सुखदुःखांचे मूळ असलेल्या द्वैतमय जगताचा बाध केला तर अद्वैतानंदाचा अनुभव येतो. ब्रह्मानंदे अद्वैतानंद हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.